माझे डोळे ऐका असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं. आणि ध्यान कोणाचं करायचं? देवाचं करायचं. आता भारत माता माता नाहीच असे म्हणणारे आपल्यालाच काही लोक आहेत की भारत माता संकल्पना आधुनिक आहे, वेदामध्ये स्थान नव्हतं. आणि म्हणून अखंड भारताचा विचार करताना आपण सगळ्यांनी, मी सांगतो त्या पद्धतीने 1 मिनिट पर्यंत आणि त्यानंतर मग मी माझ्या विषयाला प्रयत्न करणार आहे. ही जी भारत माता विषयी आपल्याला भगवत बोले, तिला डोळ्या पाहून घ्या, रूप येऊन या डोळा बैसले, म्हणजे जिकडे पाहावं तिकडे तीच दिसली पाहिजे. आता सगळ्यांनी डोळे बंद करा. आता डोळे बंद करा म्हणजे सगळे मंचावरचे पण आणि खालचे पण, त्याच्यामध्ये कोणाला सुख नाही. अतिशय गर्दी, मला काही गरज नाही, पाहुणे मला काय चालू आहे असं काहीच नाही. आणि मी सांगतो तेवढं मानचित्र डोळ्यासमोर आणा. ते याच्यासाठी की मग आपल्या लक्षात येईल की अखंड भारत काय आहे. आता पहिल्यांदा खाली श्रीलंका डोळ्यासमोर आणा. मी आता बरोबर घेणार आहे, पण मानचित्र आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता आपला भारत डोळ्यासमोर आणा. हळूहळू तामिळनाडू असेल, केरळ असेल, महाराष्ट्र असेल, तेलंगणा वगैरे करत करत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, गुजरात, पंजाब असं करत करत काश्मीरपर्यंत सगळ्यांनी जाणं. खूप छान. आता काश्मीरच्या पलीकडे पाकिस्तान, ज्याला सिंध प्रांत म्हणतात, त्याच्या पलीकडे अफगाणिस्तान, ज्याला गांधार प्रदेश म्हणतात. आता इकडे या त्रिविश तिबेट, मग बांगलादेश, नेपाळ. डोळे बंद ठेवा, याचा फायदा होणार आहे, नंतर सांगतो. भूतान, ब्रह्मदेश, भूतानला कामरूप प्रदेश, आता जो आसामचा भाग आहे तोही कामरूप आहे, भूतानला देखील. आता हळूहळू आग्नेय दिशेला जायचं. इंडोनेशिया, त्याला दीपांतर नावाचा देश आहे. थायलंड, त्याला सयाम नावाचा देश आहे. कंबोडिया, कंबोज नावाचा देश आहे. व्हिएतनाम, चंपा. मलेशिया, मलय द्वीप. सगळ्यांना धन्यवाद. डोळे उघडे आहेत. मी हे चित्र तुम्हाला जर मुद्दाम दाखवलं, वेदामध्ये आणि विशेषतः पुराणामध्ये याला जम्बूद्वीप म्हणतात. केवढा मोठा विशाल प्रदेश आहे हा सगळा जम्बूद्वीप. याला आर्यावर्त, भारतवर्ष अशा पद्धतीची निरनिराळी नावं, हिंदुस्थान असं या पूर्ण प्रदेशाला म्हणतात. आता याचा आकाराचा जर विचार केला तर आत्ता जो आपला भारत आहे हा फक्त 1/3 आहे. आणि 2/3 भारत हळूहळू आपल्यापासून बाजूला झाला, वेगळा झाला आणि ते त्याच्यातलं भारतीयत्व नष्ट झालं. आणि म्हणून आपण आपल्या देशाचं ज्यावेळेस वर्णन करतो, निरनिराळी या ठिकाणी वेदांपासून तर अगदी पुराणामध्ये वेगवेगळे वर्णन त्याची केलेली आहे. जसं विष्णू पुराणामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, उत्तरम यत् समुद्रश्च हिमाग्रेश्चैव दक्षिणम वर्षम तत् भारतम नाम भारती यत्र संतती. बृहस्पती संहितेमध्ये हिमालयं समारभ्य यावत् हिंदू सरोवरम तम देवनिर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. किंवा आपण मंत्र पुष्पांजली म्हणतो, पृथ्वीयै समुद्रपर्यंताया एकराळीती. आणि म्हणून त्याच्यामध्ये भारती यत्र संतती. आपण कोणाची संतती आहोत? भारत मातेची. माता असेल तर संतती. म्हणून भारत माता ही संतती ही किंवा ही संकल्पना ही काही अशी आत्ताची आहे, काही भारत माता नावाची गोष्ट नाही, असं फार मोठ्या आपल्या एका आणि अधिकारी पुरुषांनी आत्ता म्हटलं. आणि मी फार गंभीर झालो की देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण होत असताना एक एक गोष्ट आपण अशी करून राहिलो की जे नाही. आणि म्हणून अखंड भारत दिनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस जेव्हा हा पूर्ण प्रदेश मी तुम्हाला सांगितला तो सगळा एकत्रित जेव्हा होता, या सगळ्यांना जोडणारा जो धागा तो हिंदुत्वाचा धागा आहे. आणि हिंदुत्वाच्या धाग्याने अगदी
सगळे इंडोनेशियापासून सगळे असे सगळे जे प्रदेश होते ते भारत भूमीचे भाग होते. आणि जेव्हा जेव्हा मी हिंदू आहे किंवा हिंदुत्वाचा धागा हा विरळ होत गेला, मी भारतीय आहे, तो भारतीयत्वाचा धागा विरळ होत गेला, तो प्रदेश आपल्यापासून दूर होत गेला. आणि हा आपला इतिहास आहे की जे मी आता तुम्हाला सगळे देश या ठिकाणी सांगितले, त्यावेळी हे सगळे देश जेव्हा हिंदू भाव को जब जब फुले आई विपद महान भाई कुठे धरती होई विटे धर्म संस्था, हा जो हिंदुत्वाचा धागा आहे तो जिथे जिथे विरळ झाला तो भाग आपल्यापासून वेगळा होत गेला. आणि म्हणून अखंड भारताचं त्याला जम्बूद्वीप म्हणतात, तो जो जम्बूद्वीपाचा भाग आहे तो एवढा मोठा प्रचंड आहे. म्हणजे अखंड भारत दिनाच्या निमित्ताने आपलं टार्गेट किती मोठं आहे तर एवढा 2/3 पार्ट म्हणतात, 2/3 भाग आपल्याला एकत्रित करायचा आहे. आणि अशा स्थितीमध्ये आपण सर्वजण दरवर्षी अखंड भारत दिन, ज्याला आपण विभाजन विभीषिका स्मृती दिन, आता विभाजनाची विभीषिका, त्याचं स्मरण का करायचं? जेव्हा आता मी विचार केला तर उलटा विचार, मी आत्ता काल परवा मी यांचा जेव्हा फोन आला तेव्हा मी म्हटलं की आपण त्याचा जरा थोडासा उलटा विचार करू. खरंच आपण या ठिकाणी असा अखंड भारत दिनाचा जर विचार केला तर आपल्याला पाकिस्तान घ्यायचं आहे, बांगलादेश घ्यायचा आहे, अफगाणिस्तान आपल्याकडे घ्यायचा आहे, आणि असा विशाल भूप्रदेश आपल्या सगळ्यांना घ्यायचा. तर आता विद्यमान परिस्थिती जर घेतली तर गावागावामध्ये पाकिस्तान निर्माण आहे, ते सगळे आक्रमक आहे, हिंदू धर्म सहिष्णू आहे, आपण संघटित नाही, आणि आपण अगदी उदार मताने सगळीकडे पाहतो. मला काय त्याचे, ही भावना आपल्या सगळ्या हिंदू पद्धतीमध्ये आहे. आणि ते मात्र सर्वत्र कट्टरतावादी आहे. गावागावामध्ये त्यांचा त्रास सुरू झालेला आहे, अन्याय आणि अत्याचार सुरू झालेले आहेत. अशा अनन्वित अत्याचार आता देखील होऊन राहिलेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये जर हेच लोक आपल्यावर भारी पडून राहिले आणि जर ते पाकिस्तानवाले आपल्यामध्ये आले, बांगलादेशवाले आपल्यामध्ये आले, अफगाणिस्तानवाले आपल्यामध्ये आले, आणि असा अखंड देश जर निर्माण झाला आणि त्यांना मग सर्वत्र उभा, आणि मग देशभर जर ती सगळी पिलावळ आणि एकत्रितपणे अशी सगळीकडे पसरल्या गेली तर इथली जी पुढची पिढी आहे तिचं काय होईल, असा सहज प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो. कारण त्यांची आक्रमकता, आणि आपल्या इथे मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा तत्सम ज्या ज्या कोणत्या आणि राष्ट्रीय विचाराच्या संघटना त्यांना विरोध करणारी आपलीच माणसं आहेत. आम्ही हिंदू नाही म्हणणारे, हिंदू धर्मातल्या प्रत्येक तत्वाला आत्ता विरोध करणारी अशी आपली सगळी माणसं आत्ता दिसून राहिलेली आहे. आणि परिस्थिती अत्यंत गंभीर आपल्या देशाची होत आहे. म्हणजे जी परिस्थिती 14 ऑगस्ट 1947च्या काळामध्ये होती, त्या सदृश परिस्थिती या देशामध्ये निर्माण होण्याची स्थिती आत्ता निर्माण होऊन राहिलेली आहे. म्हणजे आता स्वतंत्र भारतामध्ये पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या, त्यांना मारण्यात आलं. हिंदू आहे का, चला मारून टाका. या ठिकाणी आताही वंदे मातरम म्हणता येत नाही. त्या काळामध्ये जी परिस्थिती होती, आता पूर्ण वंदे मातरम संसदेनं पारित करून देखील, कायद्याचं राज्य असताना देखील आम्ही म्हणणार नाही अशी म्हणणारी माणसं या ठिकाणी निर्माण आहेत. आणि तरी देखील आमचा हिंदू समाज हा थंडपणे त्या सगळ्याकडे पाहतो आहे. आणि अशी सगळी जी नवीन पिढी देखील, त्यांना देखील त्या ठिकाणी ज्याला बैकवणे म्हणतात अशी निर्माण स्थिती करून राहिलेली आहे. आता देशामध्ये जर असं वातावरण असेल तर ते पाकिस्तानवाले, ते अफगाणिस्तानवाले, ते बांगलादेशवाले असे कट्टरवादी जर या ठिकाणी आले तर आपल्या देशाची काय परिस्थिती होईल. आणि म्हणून मी असा चिंतेमध्ये बसलो होतो की खरंच अखंड भारत दिन साजरा केला पाहिजे का? ही जी विभाजनाची विभीषिका आहे त्याच्या स्मृती कशासाठी जाग्या करायच्या? आणि मग लक्षात आलं की ही जी अखंड भारत दिन आहे हे साजरा करायचा म्हणजे केवळ पाकिस्तानला आपल्याकडे आणायचं आहे. आणि तो मोठा नकाशा, आणि तो नकाशा जरा असा काही सहज थोडी आहे, डस्टरनी पुसली रेषा आणि झाला अखंड भारत, एखाद्या पेनाने मारली रेषा खंडित भारत झाला, अशी स्थिती नाहीये. मग अशा स्थितीमध्ये अखंड भारत दिन ही राष्ट्रवादी विचाराची मंडळी का साजरी करतात की फक्त अखंड भारत आम्हाला करायचा आहे? विभाजनाच्या विभीषिका, त्याची स्मृती आपल्या सगळ्यांना जागृत करायची, बस एवढंच आपलं वातावरण या ठिकाणी निर्माण करायचं आहे का? अखंड भारत दिन साजरा करताना केवळ हे 2 उद्देश नाही,
ते तर उद्देश आहेतच, पण आपल्या देशामध्ये पुन्हा विभाजन होऊ नये याची जबाबदारी माझी राष्ट्रीय विचाराची जी माणसं आहेत त्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे. आणि म्हणून अखंड भारत दिन साजरा करताना पुन्हा या देशाचं विभाजन होऊ नये असं पहिल्यांदा ठेवू. दुसरं मग आपण त्या ठिकाणचं जे अखंड भारताचा नकाशा आहे तो मला या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून आपण सर्वजण हा सगळा जो या ठिकाणी निरनिराळ्या ठिकाणी 14 ऑगस्टला अखंड भारत दिन साजरा करतो. आणि मागच्या वर्षीपासून आपण विभाजन दिनी शिवा स्मृती दिन ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणतः 1 ते 15 पर्यंत करतो आपण, पण ऑगस्ट महिन्यामध्ये देखील ते करून त्याच्या स्मृती जागृत करण्याचं आपण काम करतो. आणि म्हणून माझ्या असं लक्षात आलं की केवळ असा विचार करून चालणार नाही की बाबा ते जर आलं तर काय होईल, तर राष्ट्रीय विचारांच्या ज्या ज्या संघटना आहेत त्यांच्यामध्ये देखील स्फुल्लिंग जागृत करण्याचं काम अखंड भारत दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 त्या स्मृती जर जाग्या केल्या तर 15 ऑगस्ट 1947ला तो युनियन जॅक नावाचा झेंडा हळूहळू खाली येत होता आणि माझा तिरंगा झेंडा हळूहळू वर जात होता. काही माणसं खूप आनंदामध्ये स्वातंत्र्य मिळालं म्हणून त्या स्वातंत्र्य लक्ष्मीची पूजा करत होते. पण अशा स्थितीमध्ये अनेकांच्या मनामध्ये हेही दुःख होतं की जरी माझा देश 150 वर्षानंतर स्वातंत्र्य झाला असेल, माझ्या भारत मातेच्या दोन्ही हातामध्ये असलेल्या बेड्या त्याचा खळ आवाज खाली येऊन राहिलेला आहे, बेड्या खाली पडलेल्या आहेत. पण अशाही स्थितीमध्ये एक दुःखाची सल सगळ्यांच्या मनामध्ये होती की हे स्वतंत्र मिळत असताना माझ्या भारत मातेचे 2 हात त्या ठिकाणी खंडित झालेले आहेत. आणि त्या खंडित हातातून रक्तबंबाळ असं त्या ठिकाणी वातावरण, हिंदू महासागर, सिंधू महासागर, सर्व सागर त्या ठिकाणी रक्तरंजित झालेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये भारत माता खंडित झालेली आहे. हे दृश्य ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर येते त्यावेळेस स्वतंत्र ज्यावेळेस भारत झाला आणि भारताचे राजदूत पाकिस्तानमध्ये जे गेले त्यांचं नाव होतं श्रीप्रकाश. ते श्रीप्रकाश तिकडे जाण्यापूर्वी महात्मा गांधीजींना भेटायला आले आणि त्यांनी अत्यंत कृश अवस्थेमध्ये, त्याला क्रोधितही म्हणून आणि व्यथित अवस्थेमध्ये त्यांनी गांधीजींना सांगितलं, हा सगळा इतिहास आहे की आपण जे स्वप्न पाहिलं होतं ते सगळं माझं स्वप्न भंग झालेलं आहे. आपण अखंड भारत आपली इच्छा होती पण ती झाली नाही असं श्रीप्रकाश त्या ठिकाणी म्हणत होते. महात्मा गांधी त्या ठिकाणी बसले असताना त्यांच्याही मनामध्ये विचार आला की अरे एक वेळ अशी होती की मी म्हणत होतो माझ्या देहाचे 2 तुकडे होतील पण या भारताचे 2 तुकडे मी होऊ देणार नाही असे म्हणणारे महात्मा गांधी त्यांना त्या ठिकाणी या देशाचं खंडन पाहावं लागलेलं. त्या ठिकाणी लाहोरला एक अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये पंडित नेहरूंनी त्या ठिकाणी वाक्य म्हटलं, पार्टिशन इज फंटास्टिक नॉनसेन्स असं त्यांनी त्या काळामध्ये म्हटलं. आणि ते म्हणत असताना तो फंटास्टिक नॉनसेन्स कॉमन सेन्स केव्हा झाला हे आपल्याला देखील कळलेलं नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे इंडिया डिवायडेड. त्यांनी खूप सुंदर त्याच्यामध्ये वर्णन केलं की भारत पाकिस्तान जर वेगळे झाले तर ते आपल्याला भौगोलिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि एकंदर सगळ्या दृष्टीने हे महागात पडणार आहे आणि ते अशक्य गोष्ट आहे असं त्यांनी त्या पुस्तकामध्ये इंडिया डिवायडेडमध्ये म्हटलं. परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली की माझी भारत माता त्या ठिकाणी खंडित झाली. महर्षी योगी अरविंदांनी तसं भविष्य केलं होतं आणि हे जे होऊन राहिलेलं आहे हे प्रकृतीच्या नियमाच्या पलीकडे आहे. 2 देश हे वेगळे होऊच शकत नाही आणि भविष्यामध्ये ते पुन्हा एकत्रित होतील असं त्यांनी म्हटलं होतं. आत्ता 1992ला एक सुंदर पुस्तक आलं, फ्रान्सिस फुकुयामा अमेरिकेच्या लेखकाचं. त्यांनी लिहिलं होतं एंड ऑफ हिस्ट्री नावाचं पुस्तक लिहिलं आणि इंडोनेशियापासून तुर्कस्तानापर्यंत संस्कृतीचा इतिहास कथा नष्ट झाला आणि भारतीय संस्कृती त्यांनी जगातच केलेला आहे. पण आपण आपल्यापुरता विचार करू आणि त्याच्यामध्ये देखील त्यांनी भारतीय संस्कृतीमधला जो भारतीयत्वाचा भाव आहे, हिंदुत्वाचा भाव आहे, तो जसा जसा नष्ट होईल तसे तसे ते प्रदेश या संस्कृतीपासून दूर जातील अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. खरं म्हणजे अखंड भारताच्या दृष्टीने सर्वच जण सोबत होते. म्हणजे 1942ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये जगत नारायणजी ते काँग्रेसचे लीडर होते. त्यांनी त्या ठिकाणी अखंड भारताचा प्रस्ताव मांडला आणि
आणि सगळ्यांनी बहुमताने तो ठराव त्या ठिकाणी पारित झाला. देशाने त्याला समर्थन केलं आणि त्याच भरोशावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पूर्ण देशामध्ये निवडून आली. त्याचं कारण होतं की सगळा देश हा अखंड भारताच्या मागे होता, पण त्यांना फक्त मुस्लिम लीगचा विरोध होता. आता ही मुस्लिम लीग केव्हा स्थापन झाली? तिचा 1906 ला तिची जरी स्थापना झाली असेल तर त्याचं जे मूळ आहे, त्याचे जे बीजारोपण आहे ते 1871 पासून द्विराष्ट्रवाद त्यांच्या डोक्यामध्ये शिरत होता. त्यांची ताकद नव्हती, ते काही या ठिकाणी बनपलेले नव्हते, पण तरी देखील ते आग्रहपूर्वक धरायचे की आम्हाला आमचं राष्ट्र वेगळं पाहिजे. आणि 1906 ला ज्यावेळेस त्यांनी ते आपली स्थापना केली मुस्लिम लीगची आणि त्यांनी त्याला या ठरावाला विरोध करायला सुरुवात केली आणि ते पहिलेपासून त्यांच्या डोक्यात द्विराष्ट्रवाद होतं. परंतु संपूर्ण काँग्रेस ही त्या काळामध्ये भारतीयत्वाच्या विचारावर होती आणि देशभरामध्ये काँग्रेसला त्या ठिकाणी आणि प्रचंड समर्थन आपल्या सगळ्यांना त्या काँग्रेसला त्या ठिकाणी मिळालं. पण असं असून देखील आपला देश खंडित झाला. सगळा देश अखंड भारताच्या मागे असून देखील काँग्रेसने असं का करावं? म्हणून इतिहास आणखीन थोडासा आपल्याला पाहण्याची गरज आहे. दुसरं महायुद्ध आपल्याला 1940 ते 45 हे माहिती आहे, कारण म्हणजे 1 सप्टेंबर 1949 ला त्याची ठिणगी पडली. 45 पर्यंत ते चाललं. आता या युद्धामध्ये इंग्लंड जिंकला, पण साम्राज्य हरवून बसला. त्यांचं साम्राज्य सगळीकडे होतं, पण पैसा नष्ट झाला, त्यांची त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती खराब झाली आणि अशा सगळ्या स्थितीमध्ये त्यांची परिस्थिती जगावर राज्य करण्याची नव्हती. मग आता काय करावं? त्यांचे हाऊस ऑफ कॉमन्स, म्हणजे आपली जशी राज्यसभा आणि लोकसभा आहे तशी त्यांच्या त्या ठिकाणी हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड म्हणतात. तर या हाऊस ऑफ कॉमन्सचा आणि सदस्य होता, त्याचं नाव होतं स्टेफोर्ड आणि त्याने त्या ठिकाणी भाषण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण जरी युद्ध जिंकलो असलो तरी देखील आपलं साम्राज्य गमावून बसलेलं आहोत. आपल्याजवळ पैसा नाहीये, तेवढी ताकद आपल्याजवळ नाहीये, भारतामध्ये आपण राज्य करू शकत नाही. 1946 ची गोष्ट, 46 ची. आणि त्याच काळामध्ये 1942 ला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 9 ऑगस्ट 1942 ला ऑगस्ट क्रांती झाली. या ठिकाणचा तरुण पेटून उठला, स्फुल्लिंग जागं होतं आणि आर्मीमध्ये असलेले आपले भारतीय, त्या ठिकाणी नौसेना, भूसेना, विमानसेना याच्यामध्ये असले आपले भारतीय, त्यांच्यामध्ये देखील क्रांतीचं स्फुल्लिंग हळूहळू जागे झालं होतं. इथला तरुण बलिदान करण्याची त्याची मानसिकता होती आणि अशा स्थितीमध्ये भारतामध्ये उठाव झालेला आहे. इंग्लंड साम्राज्य गमावून बसलेलं आहे, त्यांची परिस्थिती या ठिकाणी राज्य करण्याची नव्हती. मग आता काय करावं? यांनी या स्टेफोर्डनी त्या ठिकाणी सजेशन दिलं की आपण या भारतावर आपण राज्य करू शकत नाही, अशा स्थितीमध्ये काहीतरी मेट त्या ठिकाणी आपण मारली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आता हा जो मोहम्मद अली जिना आहे त्याला बोलावलं आणि बोलावल्यानंतर त्याच्यामध्ये वेगळ्या राष्ट्र निर्माण झालं पाहिजे म्हणून त्याच्यात थोडंसं ज्याला म्हणतात आगीत तेल होत नाही, ते त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. खरं म्हणजे मुस्लिम समाजामध्ये ते आधीपासूनच सुरू होतं, पण आता इंग्रजांचं समर्थन तिथे मिळाल्यानंतर त्यांनी काय झालं की या 1946 साली बंगालमध्ये त्याला ॲक्शन डे म्हणतात, तो ॲक्शन डे त्यांनी त्या कलकत्त्यामध्ये सुरू केला. 16 ऑगस्ट 1946 यांची पिलावळी पहिलेपासून का म्हणतो? त्याच्या आधी रमजानचा महिना होता आणि त्या रमजानच्या महिन्यामध्ये या सगळ्यांनी, आणि खरं म्हणजे शांतीचा दिवस आहे असं कसं ते म्हणतात, पण वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी करायचं. केल्यानंतर सर्व मुस्लिम समाजाला त्यांनी भडकवण्याचं काम केलं आणि भडकवल्यानंतर वेगळं राष्ट्र आपल्याला निर्माण करायचं आहे आणि त्यांनी आता काँग्रेसजवळ या मोहम्मद अली जिनानी आणि पर्यायच ठेवला की आम्ही आता ॲक्सेंट डे करून राहिलेलो. 16 ऑगस्ट 1946 ला त्यांनी सांगितलं की आम्ही कृती त्या ठिकाणी करणार. कृती काय करणार? तर त्यांनी दंगे भडकवायला सुरुवात केली आणि त्याचा इतिहास ज्यावेळेस आपण पाहतो, कलकत्त्यामध्ये प्रचंड त्या ठिकाणी आणि मुसलमानांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू केलेले आहे. त्याची संख्या आता लाखोच्या संख्येमध्ये आलेली आहे, पण जी रेकॉर्डवर संख्या आलेली आहे त्या दंगलीमध्ये कलकत्त्यात 10,000 हिंदूंची एका वेळी कत्तल त्यांनी केलेली आहे. 15,000 हिंदूंना मरणासन्न अपंग केलेलं आहे आणि 1 लाख हिंदूंची बेघर त्यांना करून टाकलेलं आहे. अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केली. गांधीजी
त्या ठिकाणी म्हणजे कलकत्त्यात असताना देखील ही सगळी परिस्थिती हाताबाहेर गेली, कारण ते जे इंग्रजाचे सैनिक होते ते मुसलमानांना काही करत नव्हते. काही क्रांतिकारक खरं म्हणजे त्या काळामध्ये हिंदू रेस इज डाईंग रेस म्हणायचे, की मृतवत समाज आहे हा, आणि त्याच काळामध्ये तशाच पद्धतीने तो राहायचा. पण क्रांतिकारकातले काही लोक पेटले आणि त्यांनी ठरवलं की आपण विरोध केला पाहिजे. तो विरोध असताना इंग्रजांनी हिंदूंवरच गोळ्या झाडायला सुरुवात केली. म्हणजे दोन्हीकडून हिंदू त्या ठिकाणी कत्तल केला गेला आणि मग वातावरण या देशाचं सगळीकडे बदललं. कन्हैयालाल मुन्सी होते, त्यांनी पुस्तकामध्ये लिहून ठेवलं की आपण चीनाने आपल्याला 2 पर्याय दिले होते, एक तर पाकिस्तान द्या, नाहीतर आम्ही हिंदूंवर अनन्वित अत्याचार करू. आपण एक मानलं की तुम्हाला पाकिस्तान आम्ही देतो, परंतु चीनाने दोन्हीही अंमल केले. पाकिस्तान तर घेतलाच, पण त्यांनी आपल्या सगळ्यांवर अत्याचार केलेले आहेत. अशा पद्धतीचं ते सगळं वातावरण सुरुवात झाली. कुठून झाली सुरुवात याची आपल्या लक्षात येईल की खरं म्हणजे 18व्या शतकामध्ये मुसलमानांची जी सगळी ऍक्टिव्हिटीज होत्या त्या सगळ्या संपुष्टात आल्या होत्या. मुस्लिमांनी नांग्या टाकलेल्या होत्या. काही जुजबी लोक वरवर करायचे, पण बाकीच्या सगळ्यांवर अगदी मुसलमान या ठिकाणी घुळून मिळून गेल्यासारखा असायचा. असं किंवा काही जुजबी करत असतील, पण त्याचा काही परिणाम या देशावर व्हायचा नाही. राष्ट्रीय काँग्रेस देखील हिंदुत्ववादी लोकांनी भरलेली होती. म्हणजे राम मनोहर लोहिया असतील, पुरुषोत्तमदास टंडन असतील किंवा अच्युतराव पटवर्धन असतील, यांनी तर जेव्हा पार्टिशन झालं तेव्हा गांधीजींना सुनावलं की ही तुमची डोंगरा एवढी चूक आहे. पण मुसलमानांचं हे साम्राज्य नष्ट होत असताना 18व्या शतकामध्ये पुढे काय झालं की गांधीजींच्या हातामध्ये 1920 नंतर जेव्हा हे सगळं आणि ही जी आपली स्वातंत्र्याची चळवळ हातात आली, तेव्हा त्यांच्या मनामध्ये असं आलं की जर इंग्रजांच्या विरोधामध्ये काम करायचं असेल तर हिंदू आणि मुस्लिम एक आहेत असं आपण दाखवलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, खरं म्हणजे मुसलमानांचं काहीच नव्हतं. सर्व आताही तीच परिस्थिती आहे, त्यांचं काहीच नाही, पण त्यांना सवलती देण्यासाठी सर्वजण पुढे पुढे करतात. त्याचं कारण आहे काही समजतच नाही आपल्याला. हिंदूंना कोणीही त्याही काळामध्ये असंच झालं. महात्मा गांधीजींनी म्हटलं की आता आपल्याला हिंदू मुस्लिम एकी करायची आहे, आणि म्हणून सगळ्यांचा विरोध असताना देखील गांधींनी काय केलं की त्या सगळ्यांची एकी व्हावी, हिंदू मुस्लिम एकता दाखवण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन व्हायचं त्या अधिवेशनामध्ये मुसलमानांनी यावं म्हणून त्यांना सवलती दिल्या जायच्या. त्यांना शुल्क नसायचं, त्यांना फुकट त्या ठिकाणी प्रवेश, जेवणाची व्यवस्था सगळी. त्यांना तिथून जर यायचं असेल तर प्रवास भत्ता दिला जायचा. म्हणजे त्यांचे सगळे लाड त्या ठिकाणी पुरवले जायचे. बरं ते त्या सभा त्याच्यामध्ये आले सभेमध्ये, तर ते विनाकारण समजा गोहत्येचा ठराव मांडला गेला तर हे विरोध करायचे की नाही 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 गोहत्या, आम्ही त्यांना विरोध करतो, गोहत्या झालीच पाहिजे. आणि मग गांधीजी त्या ठिकाणी बसून जायचे. विधवा विवाह झाले पाहिजे. आता खरं म्हणजे त्यांचा काहीच संबंध नाही, पण तरी देखील ते विरोध करायचे. आणि आपली सगळी मंडळी त्या काळामधली त्यांना कोंभाळण्यासाठी या सगळ्या अटी मान्य करायचे. पुढे तुर्कस्तानामध्ये एक आंदोलन झालं, खिलाफत चळवळ. त्याचा भारताशी काहीही संबंध नाही, पण तरी देखील यांनी त्या ठिकाणी ठरवलं की नाही नाही, आम्ही त्या खिलाफत चळवळीचं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. आणि गांधीजींनी त्या काळामध्ये त्यांना परवानगी दिली. डोंगरा एवढ्या चुका करत करत मुस्लिमांचं लांगुल चालन हे त्या काळापासून सुरू झालं आणि ते आतापर्यंत संपलं नाही. काही घटना आपल्या सगळ्यांच्या आणि आपल्या मुद्दाम आपण अभ्यासल्या पाहिजे. 1923ला काकीनाड्याला एक संमेलन झालं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं, आणि त्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये वंदे मातरम पूर्ण व्हावं असा त्या काळामध्ये प्रघातच होता. विष्णू दिगंबर पलुसकर संगीताचे फार मोठे आणि प्रखर राष्ट्रवादी गायक असे, आणि त्यांच्याकडे ते गीत होतं आणि ते गीत करण्यासाठी त्या ठिकाणी अधिवेशन भरलं. मोठा पेंडॉल मंडप होता आणि त्याचे अध्यक्ष मौलाना आणि मोहम्मद अली होते. म्हणजे ते नाही, मोहम्मद जिना नाही, मोहम्मद अली, तरुण पोरगा होता तो पण. आणि ते त्या ठिकाणी अध्यक्ष असताना विष्णू दिगंबर पलुसकर असे उभे राहिले आणि त्यांनी वंदे मातरम म्हणायला सुरुवात केली. हा मोहम्मद अली त्या ठिकाणी उभा राहिला अध्यक्ष, आणि त्यांनी सांगितलं की बंद करा हे राष्ट्रीय गीत, हे आम्हाला चालणार नाही, त्याच्यामध्ये तोंड ही दुर्गा आहे. त्यांनी कारण देताना संगीत मुसलमानामध्ये चालत नाही अशा पद्धतीचे कारण देत त्यांनी आग्रह धरला की वंदे मातरम गीत या ठिकाणी
होऊ नये. पण ते विष्णू दिगंबर पलुसकर ते प्रखर राष्ट्रवादी होते, ते काही कोणाचं ऐकायचे नाही. त्यांनी सांगितलं की बाबा ही काँग्रेस काही तुझ्या बापाची जागीर नाही, आम्ही हे पूर्ण गीत म्हणणार आणि हे आमच्या भारत मातेचं गीत आहे. हे म्हणत असताना त्यांनी ज्यावेळेस गीत सुरू केलं तर हा राष्ट्रीय अध्यक्ष असून देखील त्या काळामध्ये या सगळ्यांच्या देखत गांधीजींच्या उपस्थितीमध्ये देखील त्यांनी स्टेज खाली सोडलेला आहे. टाळ करत त्यांनी तो सभामंडप तिथून सोडलेला आहे. तेव्हा तर वंदे मातरम पूर्ण गीत झालं आणि मग मुस्लिमांनी वंदे मातरमला विरोध करायला सुरुवात केली. हे जे आत्ता राष्ट्रीय काँग्रेसवाले आता सांगतात ना, इंदिरा काँग्रेसवाले, 1937ला ठराव झाला, तो काही सर्वानुमते असा ठराव नव्हता. पण यांनी आता मोहम्मद अली जिना वगैरे यांनी त्या ठिकाणी आग्रह करायला सुरुवात केली की वंदे मातरम होणार नाही, वंदे मातरमला आमचा विरोध आहे, कारण त्याच्यामध्ये त्वम ही दुर्गा दशप्रहरण धारिणी माई. खरं म्हणजे या देशाचं राष्ट्रगीतच वंदे मातरम व्हायला पाहिजे होतं. पण ते न होता पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी जे गीत रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं जनगण मन, त्याचा तर पूर्ण आदर आहे, आपण सगळ्यांनी केला पाहिजे, करतो, त्याच्यात वादच नाही. पण या देशाचं गीत वंदे मातरम होऊ नये म्हणून मुस्लिमांनी आग्रह धरला मुठभर आणि आपल्या काँग्रेसच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी हळूहळू त्यांच्या समोर नांद्या टाकायला सुरुवात केली. आणि त्या काळामध्ये 1937ला त्यांनी ठराव पारित केला की पूर्ण वंदे मातरम होणार नाही. त्या काळापासून आज तागायत वंदे मातरम या देशामध्ये होत नव्हतं. वंदे मातरम जर जोरात म्हटलं तर केसेस स्वतंत्र भारतामध्ये देखील आपल्यावर झालेल्या आहेत. ज्या वंदे मातरम गीताने स्फुल्लिंग जागृत केलं, ज्या वंदे मातरम गीताने स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्या ठिकाणी जागरण निर्माण केलं, देशासाठी हौतात्म्य पत्करायचं असेल तर वंदे मातरम दिल्यानंतर तरुणांच्या रक्तामध्ये सळसळ जागी व्हायची. अशा वंदे मातरम गीताला काहीच कारण नसताना फक्त लांगुल चालन, वोटचेपी भूमिका आणि मुस्लिमांना आणि थोडंसं त्या ठिकाणी जवळ धरणे या भूमिकेतून आणि महात्मा गांधी आणि इतर सगळ्यांनी त्या 1937च्या त्यांच्या अधिवेशनामध्ये आणि वंदे मातरम पूर्ण होणार नाही असा ठराव लिहिला. आजही परिस्थिती तीच आहे. मित्रांनो, अखंड भारत का साजरा करायचा? पाकिस्तान येईल तेव्हा येईल, अफगाणिस्तान येईल तेव्हा येईल, पण आत्ताही स्वतंत्र भारतामध्ये धर्म विचारून जर गोळ्या झाडल्या जात असतील, गोमातेची सरेआम कत्तल होत असेल, इथे हरण मारलं तर अटक होते पण गोमाता मारणे तर काहीही होत नाही, असं स्वतंत्र भारतामध्ये होत असताना वंदे मातरमला त्या काळात झालेला विरोध आत्ता देखील त्यांनी आत्ता ठराव घेतला. संसदेने पारित केलेल्या ठरावाला विरोध, पॅरलल असा ठराव, त्याचा काहीही संबंध नाही, काँग्रेसला काहीही अधिकार नाही की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही असं म्हणण्याचा. पण तरी देखील स्वतंत्र भारतामध्ये आपल्या छाताडावर पिचून त्यांनी आत्ता त्या ठिकाणी ठराव घेतला आणि वंदे मातरम गीत थांबवण्याचं दुस्साहस त्यांनी केलेलं आहे. त्या काळात काँग्रेसने केलेलं पाप ते अजूनही या आपल्या देशाच्या माथीवर बसलेलं आहे. हिंदू समाज मात्र पाहतोय आणि त्यांनी वंदे मातरम गीत थांबवण्याची एक विदेशी महिला करते. 1937ला झालेली घोडचूक आता ती आपल्या अंगावर येऊन राहिलेली आहे. आणि तरी देखील हिंदू समाज जर जागा होत नसेल, राष्ट्रीय विचाराचा समाज जर जागा होत नसेल, तर विभाजन विभीषिका स्मृती दिन, अखंड भारत दिन साजरा करण्याची गरज आहे. वंदे मातरम मी पूर्ण म्हणणार असा आग्रह आज आपण केला पाहिजे. आणि जे कोणी त्याला विरोध करत असतील ते त्या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला सांगतो, धर्मांतर आहे, राष्ट्रांतर आहे. एखादा माणूस मुस्लिम विचाराचा जर झाला, सगळी जी मंडळी आहे सध्या जी हिंदू विरोधी आहे, ते आपले जरी असतील तरी त्यांच्या मनामध्ये जर मुस्लिमांचा अनुनय येत असेल तर ते एक प्रकारे धर्मांतरच आहे. आणि ते धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर आहे, लक्षात ठेवा. त्यांचं या देशावर प्रेम राहत नाही. आणि म्हणून जे जे वंदे मातरमला विरोध करतात, अखंड भारत दिन साजरा करायचा, कारण ते दिन पुन्हा येण्याची शक्यता आहे. आणि त्या काळामध्ये जसं आपण सगळं सहन केलं आणि त्यांचे ठराव पारित करत वंदे मातरम आत्तापर्यंत 2च कडवे त्या ठिकाणी म्हटल्या जायचे, तर ती चूक त्या काळातली आहे. म्हणून अखंड भारत दिन आपल्या सगळ्यांना साजरा करावा लागला. या देशाचा राष्ट्रध्वज कोणता असावा आणि म्हणून त्या ठिकाणी एक समिती बनलेली आहे. 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वज समिती, 10 जुलै 1947ला सांताक्रूज विमानतळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न त्या ठिकाणी आहेत.
आणि हे आता जे उद्धव ठाकरे आहेत ना, त्यांचे आजोबा, त्यांच्यासोबत आणखी काही मंडळी, अनंतराव गद्रे वगैरे, त्यांनी एक भगवा ध्वज असा हातात घेतले, 2 छोटे छोटे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते भेटायला गेले विमानतळावर, आणि बाबासाहेबांना त्यांनी एक ध्वज त्या ठिकाणी दिला. हा सगळा इतिहास आहे. आणि त्यांनी त्यांना म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण ध्वज समितीचे सदस्य आहात, आणि त्या ठिकाणी या देशाचा राष्ट्रध्वज भगवा ध्वज असावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. कारण हा ध्वज या इतिहासाचा साक्षीदार आहे. पवित्र असा ध्वज आपल्या देशाचा राष्ट्रध्वज व्हावा. आणि बाबासाहेबांनी त्यांना होकार भरलेला आहे, अनुकूलता दाखवलेली आहे, आणि त्यांनी त्या ध्वज समितीमध्ये यांचं म्हणणं देखील तिथे मांडलेलं आहे. परंतु पुन्हा एकदा मुस्लिम अनुनय व्हावा म्हणून या देशाचा राष्ट्रध्वज भगवा झाला नाही. मग त्यांनी काय केलं, कारण गोंडच देतात की हिरवा रंग भरभराटीचं प्रतीक आहे, पांढरा रंग शांतीचं प्रतीक आहे, भगवा रंग त्यागाचं प्रतीक आहे, आणि अशोक चक्र हे परिवर्तनाचं प्रतीक आहे, धम्मचक्र प्रवर्तनाय वगैरे अशा पद्धतीची कोणत्याच कारणे दिली जातात. ती आपण ऐकली पण पाहिजे, ती सांगितली पण पाहिजे. मग त्याच्या आतली जी मूळ गोची आहे अखंड भारताच्या निमित्ताने आपल्याला ते लक्षात घ्यावं लागेल की ती जी त्यांनी त्या ठिकाणी तो जो तिरंगा ध्वज निर्माण केला, तो भगवा ध्वज, त्याच्यातला भगवा जो रंग आहे तो हिंदूंसाठी आहे, हिरवा रंग मुस्लिमांसाठी, पांढरा रंग ख्रिश्चनांसाठी, आणि त्यातलं जे चक्र आहे तो इतर बाकी सगळ्यांसाठी. अशा पद्धतीची भूमिका घेऊन या देशाचा राष्ट्रध्वज भगवा व्हावा अशी भूमिका असताना देखील ठीक आहे, तो ध्वज आपण निर्माण केला, पण तो ध्वज निर्माण करत असताना जो त्या ठिकाणी त्यांनी बोटचेपी भूमिका घेतली, लांगुल चालन केलं, आणि लांगुल चालन केल्यानंतर भगवा ध्वज सोडा, तिरंगा झेंड्याचा देखील अपमान त्यांच्याकडून आता देखील होतो आहे. या देशामध्ये एक काळ असा होता की जम्मूच्या आणि त्या लाल चौकामध्ये तिरंगा ध्वज लावला जात नव्हता. हुबळीच्या ईदगाह मैदानावर आता स्वतंत्र भारतामध्ये उमा भारती मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या, आणि त्यांनी ठरवलं की हुबळीच्या ईदगाह मैदानावर मला तिरंगा झेंडा लावायचा आहे. आणि इतिहास सगळ्यांना माहीत असेल, त्या काळामध्ये घेतलेली बोटचेपी भूमिका आता ईदगाह मैदानावर उमा भारती मुख्यमंत्री असताना झेंडा लावण्यासाठी गेल्या, त्यांना झेंडा लावून दिला नाही. उलट त्यांचं सरकार बरखास्त केलं. स्वतंत्र भारतामध्ये या ठिकाणी तिरंगा झेंडा याचा सरेआम अपमान होतो. त्याची मुळं जी आहेत ती फक्त लांगुल चालनाची आहे. आत्ता काही वर्षापूर्वी वाशिमला पाकिस्तानचा झेंडा लावला आणि ते लोक निर्दोष सुटले. पाकिस्तानचे झेंडे लावणारे निर्दोष सुटतात, आणि तिरंगा झेंडा जर लावण्याचा प्रयत्न जर करणारी एखादी उमा भारती असेल तिला जेलमध्ये टाकण्यात येते. अखंड भारत दिन ज्यावेळेस आपल्याला साजरा करायचा आहे त्यावेळेस त्या काळात केलेल्या चुका आताच्या काळात जर आमच्या होत नाहीत ना, त्याचा विचार करण्याची आणि विभाजन विभीषिकाच्या स्मृती त्याच्यासाठी जाग्या करायचा आहे की पुन्हा एकदा 1947 होऊ नये. या देशातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार होऊ नये. हा हिंदू झोपलेला आहे, हिंदू रेस इज डाईंग रेस त्या काळामध्ये म्हणायची. अजूनही तीच परिस्थिती या देशामध्ये आहे. कारण आताही पूर्ण वंदे मातरम आम्ही म्हणणार नाही म्हणणारे या देशामध्ये आहेत. हिंदू मात्र झोपलेला आहे. आमच्या ठिकाणी तिरंगा झेंडा आम्ही लावणार नाही असं म्हणणारे या देशामध्ये आता देखील आहेत, आणि तरी देखील हिंदू झोपलेला आहे. हीच गोष्ट राष्ट्रभाषेची देखील झालेली आहे. या देशाची राष्ट्रभाषा कोणती असावी, अनेक चर्चा त्याच्यावर झाल्या, आणि चर्चेनंतर असं ठरलं की मग हिंदी राष्ट्रभाषा असावी. पुन्हा मुसलमानांनी विरोध केला, आणि विरोध केल्यानंतर गांधीजींनी त्यांना समजावून सांगण्यासाठी हरिजन मासिकामध्ये सगळं उपलब्ध आहे, आणि त्यांनी उर्दू मिश्रित हिंदी सुरू केली. म्हणजे या देशाचा राम राजा आहे, आपल्या सीता माता आहे, आणि महर्षी वशिष्ठ सगळ्यांचे त्या ठिकाणी गुरु आहे. आणि गांधीजींनी कथा उपलब्ध आहेत ह्या आत्ताही की बादशहा राम, बेगम सीता, मौलाना वशिष्ठ अशा पद्धतीची भाषा त्या ठिकाणी यायला सुरुवात केली. आणि अशा परिस्थितीमध्ये लोक चिडून गेले की बादशहा राम, बेगम सीता, मौलाना वशिष्ठ, लांगुल चालन किती असावं. तर या इतक्या खालच्या
वयाच्या लेवलवर आपण जातो. आणि अशा स्थितीमध्ये मग सगळ्यांचा दबाव जेव्हा आला तेव्हा या देशाची राष्ट्रभाषा हिंदी त्या ठिकाणी करण्यात आली. परंतु हे जे सगळं लांबून चालन मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं ते त्या काळामध्ये झालेलं लांबून चालन आता देखील 70 वर्षामध्ये आपण सगळेजण स्वतंत्र भारतामध्ये अजूनही त्या स्थितीमध्ये आहोत की पाकिस्तान पुन्हा निर्माण होते की काय, एखादा आपला भाग पुन्हा या ठिकाणी आपल्यातून तुटून जातो की काय. अशा स्थितीमध्ये सर्व राष्ट्रीय विचाराची माणसं जेव्हा एकत्रित येतात त्याच्यासाठी विभाजनाच्या विभीषिका म्हणजे त्याच्या ज्या कटू आठवणी आहेत त्या सगळ्या आपल्याला करायच्या आहेत. हजारो हिंदूंची कत्तल, लाखो हिंदू त्या ठिकाणी कत्तल त्यांची झालेली आहे. रक्ताच्या नद्या त्या ठिकाणी वाहिलेल्या आहेत. आणि अशा वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्यांना त्या काळामध्ये आणि अनन्वित अत्याचार तर त्यांच्यावर झाले, त्यांना अपमानित करण्यात आलं. आणि अजून देखील जेव्हा स्वातंत्र्य निर्माण झालं स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिल्लीचं निमंत्रण नव्हतं. त्याला 2 जन्मठेपा झाल्या, काळ्या पानाची शिक्षा त्यांना झाली, त्याने कोलूच्या बैलासारखं काम केलं. आणि अशा स्थितीमध्ये ज्या माणसाने स्वातंत्र्य लक्ष्मीची पूजा केली निदान त्याला साधं निमंत्रण आपल्या या वोटचेप्यात धोरणाच्या सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांना निमंत्रण दिलं नव्हतं. ते आपल्या घरामध्ये बसले आणि त्या दिवशी 15 ऑगस्टचा झेंडा तिरंगा फडकवला जात होता. ते आपल्या स्वतःच्या घरावर गेले, त्यांनी एक तिरंगा झेंडा आणला, त्याला तो फडकवला आणि फडकवल्यानंतर त्या ठिकाणी त्याला सॅल्यूट केला. आणि खाली येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर सुन्न बसलेले आहेत. वोटची भूमिका किती असावी तर एखाद्या स्वातंत्र्यवीराला किती उपेक्षा, की त्या काळातली उपेक्षा अजूनही संपलेली नाही. ज्याला काही अक्कल नाही, त्याचं देशासाठी काही योगदान नाही, तो देखील स्वातंत्र्यवीरांना माफीवीर म्हणतो आणि आपला हिंदू समाज त्याला आणखी सहन करतो. आणि म्हणून अजूनही जागरण झालं असं नाही. ज्या ठिकाणी आपण म्हणतो एवढं मोठं सरकार आपलं आलं, सरकार जरी आपलं आलं असेल, विचाराने जरी आपलं आलं असेल तर परिस्थिती देशामध्ये झपाट्याने बदलते की काय. अशा स्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना ही जी अखंड भारत दिन आहे त्यासाठी इथे आपल्या सगळ्यांना साजरा करावा लागणार आहे. आणखीन त्याच्यामध्ये विचार आपल्या सगळ्यांना निश्चितपणे करावा लागणार आहे. अनेकांच्या मनामध्ये हे भाव येतात की अरे हे सरकार बदललं पाहिजे, हे इथले आमचे खासदार खूप खातात, मला माहिती आहे खातात, हे आमचे आमदार भाजपचे असले तरी त्याने स्वतःच्या घरावर भरले, मला माहिती आहे भारतात घरते, मला माहिती आहे ते स्वार्थीपणा करतात, मला माहिती आहे ते गटबाजी करतात, मला माहिती आहे ते स्वतःचीच घरं भरतात स्वतःच्याच कार्यकर्त्यांना. आमचे जे प्रस्थापित कार्यकर्ते ज्याला म्हणून जे रक्तात पाणी करून ज्यांनी काम केलं त्यांना या ठिकाणी काहीही किंमत नाही. आणि म्हणून आपली ओरड असते काय वा सगळे लोक दुसरेच घुसलेले आहे, आता काही खरं नाही, आम्हाला तर काही घेणं देणं नाही. असा विचार ज्या ज्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये येतो तो विचार योग्य जरी असला तरी आपण समर्पित कार्यकर्ते आहोत. या देशाचं अखंडत्व कायम ठेवायचं असेल, अखंड भारताची निर्मिती करायची असेल, विभाजनाच्या विभीषिका कशासाठी जाग्या करायच्या, माझ्यातला जो त्यागी वृत्ती आहे खाऊ द्या त्यांना, देव पाहणार आहे त्यांना, सडून मरतील ते सगळे, भाजपचे असो का कोणी असो, त्यांच्याकडे पाहू नका. कशासाठी त्यांना निवडून द्यायचं, मोदींच्या हात किंवा हिंदुत्ववादी सरकार का आली पाहिजे. 370 साठी समजा तुमचा इथला खासदार आमदार किंवा आणखीन देशातले खासदार आमदार कोणीही असो, इकडे किती खाऊ द्या त्यांना, किती घर भरू द्या का किती खाणार आहे, शेवटी एक दिवस मरणारच आहे. पण तिथे त्याला हात भीप लागतो, त्याला 370 हटवण्यासाठी त्याने हात वर केलेला आहे, तो हात त्या ठिकाणी पाहिजे. म्हणून समर्पित आपण कार्यकर्ते आहोत. अखंड भारत दिन का साजरा करायचा तर माझ्या मनामध्ये हा जो किंतु परंतु आहे यावेळेस तर दाखवतच लेखाला. आता मोदीला गेलंच पाहिजे किंवा राष्ट्रीय विचाराची जी माणसं आहे त्यांना दाखवायचं, हा जो मनात आपल्या विचार येतो तो विचार या रूपाने परावर्तित केला पाहिजे. खाऊ द्या काय करायचं. आणि म्हणून तिथे 370 असेल, राम मंदिर असेल, समान नागरी कायदा असेल, याच्यासाठी दृढीकरण जर करायचं असेल तर या देशामध्ये राष्ट्रीय विचाराची माणसं आली पाहिजे. कारण त्यांचे आता हवे होऊन राहिलेले आहे. इथला माणूस मी छावा आहे छत्रपतींचा असं म्हणत नाही, मी कॉक्रोच आहे म्हणतो. त्याला झुरळ बनण्यात आणि स्वतःचा अभिमान वाटतो. त्या ठिकाणी मी स्वतंत्र आहे, मी आईवडिलांचं ऐकणार नाही. आता काल पुण्यामध्ये नारे झाले आणि सांगितलं की मी स्वतंत्र आहे. आणि त्या तरुणी त्या ठिकाणी आणि देशाला शिवाय देऊन राहिलेल्या आहे. एका तरुणीने आपल्या
नौजवानांना सांगितलं की आमच्या पगारावर तुम्ही जगता, ही जी भावना आहे ही भावना अत्यंत गंभीर आहे. देशाशी कोणाला घेणं नाही. आणि जे देशाचा विचार करणारे राष्ट्रीय विचाराची माणसं आहेत त्या माणसांना बळकटी देण्याची गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो, निरनिराळ्या संस्था असतील, त्या संस्थांमध्ये आपल्या सगळ्यांना आणि त्यांना बळकटी देण्याची गरज आहे. आणि म्हणून मी राष्ट्रीय विचाराचा माणूस आहे. म्हणून छोट्या विचारांनी मला नाही, दूरगामी विचार जर मला करायचा असेल तर राष्ट्रीय विचाराच्या माणसांनी या देशावर राज्य करण्याची गरज आहे. आणि म्हणून ही जी आत्ता चळवळी पटकून राहिलेली आहे ही फक्त विभाजनाची नांदी आहे. आपल्याला असं समजू नका की फार अनुकूल वातावरण आहे, खूप चांगलं वातावरण आहे. आपल्या घरात ते विचार घुसलेले आहेत. म्हणजे आपलं घर भारतात आहे, घरात आत्ताही आपल्या भारत नाही. आणि म्हणून राष्ट्रीय विचाराने प्रेरित आपल्या सगळ्यांना व्हायचं आहे. अखंड भारत दिन साजरा करताना या देशाचा अखंडत्व मला करायचा आहे. हा जम्बूद्वीप मोठा आला पाहिजे. आणि ते मोठा होत असताना 2 जर्मनी एकत्रित आलेले आहे, 2 व्हिएतनाम एकत्र आलेले आहे, 2 कोरिया एकत्रित आलेले आहे. तसे हे सगळे प्रदेश एकत्रित जर आणायचे असतील तर फक्त रेषा डस्टरने फोडली आणि ते एकत्रित आले अशाने होणार नाही. आणि म्हणून संपूर्ण देशभरामध्ये जेव्हा आपण अखंड भारत दिन साजरा करतो तेव्हा अखंड भारत होताना या देशाची स्थिती देखील मजबूत झाली पाहिजे. कोणीतरी विदेशी विचाराची माणसं येतात आणि या ठिकाणी राज्य करण्याचा प्रयत्न करतात आणि सांगतात की नाही आता हे चोर आहे, यांनी देशाला वाईट केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने जेलच्या नावाने, अल्पानीच्या नावाने या ठिकाणी अशा कुप्रवृत्तींना एकत्रित करून यातल्या युवकांना आणि देशाच्या विरोधात भडकवायचं, राष्ट्रीय विचारांच्या विरोधात भडकवायचं. आणि त्यासाठी विदेशी शक्ती सक्रिय झालेल्या आहे. आणि म्हणून मी आणि माझं घर हे राष्ट्रीय विचाराचं कसं होणार आहे. अखंड भारत तर निर्माण करायचा आहे, पण तो निर्माण होत असताना असलेला भारत खंडित होऊ नये याची काळजी आपल्या सगळ्यांना करायची आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना राष्ट्रीय विचाराने प्रेरित होऊन अखंड भारत दिन साजरा करायचा आहे. आणि म्हणून काही गोष्टी आपण सगळ्यांनी करणं जरुरी आहे. माझ्या घरामध्ये राष्ट्रीय विचार आपला करणं जरुरी आहे. आत्ता तुम्ही घरी जा आणि तुमच्या तरुणात पुरं जर असतील तर त्यांना एकदा चर्चा करा. काय बाबा, तुला काय वाटतंय देशाच्या पंतप्रधानाविषयी, तुला काय वाटतंय संघाच्या विषयी. तुमच्या घरातला म्हणजे 3य वर्ष शिक्षित स्वयंसेवक मी, माझ्या घरातल्या मुलांना जर संघ माहीत नसेल तर म्हणजे मला नोकरी नाही मिळत राहिली, काही कामी नाही ते, मला हे चालतील आता पुन्हा, असा विचार आपल्या घरामध्ये सुरू होऊन राहिलेला आहे. तेव्हा पहिल्यांदा माझ्या घरापासून सुरुवात करावी लागणार आहे. राष्ट्रीय विचार माझ्या घरामध्ये आणावा. म्हणून सरसंघचालकांनी जे पंचपरिवर्तन सांगितलेलं आहे ते माझ्या घरामध्ये आलं पाहिजे. या देशामध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण व्हावं. आणि म्हणून दरवर्षी 14 ऑगस्टला अखंड भारत दिन आणि येत्या काही दिवसामध्ये विभाजन विभीषिका म्हणजे विभाजनाच्या विभीषिका म्हणजे विभाजनाचं क्रौर्य, त्या ज्या दूषित आठवणी आहे, त्या ज्या सैतानी आठवणी आहे, ते भयावह आठवणी आहे, त्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे या देशामध्ये. आणि अशा पद्धतीचं वातावरण लांबून चालण्याचा आत्ता देखील चालू आहे. आणि ते तर आत्ता आपल्या नाकावर टिचून स्वतंत्र भारतामध्ये मी वंदे मातरम म्हणणार नाही, मी तिरंग्याचा सन्मान करणार नाही, राष्ट्रीय गीताला उभं राहणार नाही, अशी म्हणणारी सगळी मंडळी आत्ता निर्माण होऊन राहिलेली आहे. आम्ही जर सत्तेवर आलो तर 370 पुन्हा हटवू अशी म्हणणारी आहे. आम्ही राम मंदिर काढू आणि तिथे पुन्हा बाबरी निर्माण करू अशी मंडळी या ठिकाणी निर्माण होत राहिली. आणि हे सगळं वातावरण पुन्हा या देशाचं विभाजन होऊ शकते. आणि म्हणून पहिलं कर्तव्य आपलं विभाजन विभीषिका दिनाच्या दिवशी त्या आठवणी आठवायच्या. आणि त्या आठवणी आठवत आता आहे तो देश कसा एकवटून राहील, कसा सुरक्षित राहील, ते एक ध्येय. आणि त्याच्यानंतर हे जे अखंड भारताचं स्वप्न आहे, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश हे पुन्हा आपल्या भारतामध्ये येतील. कारण ते नैसर्गिक आहे. या 2 गोष्टीसाठी अखंड भारत दिन आपण सर्वजण साजरा करायचा आहे. मला त्यातल्या त्यात गांभीर्याची गोष्ट त्यामध्ये हीच वाटते की देशातलं वातावरण बिघडवण्याची स्थिती या ठिकाणी निर्माण ते करून राहिले. हिंदू माणूस झोपलेला आहे, त्याला जागरण करण्याची आवश्यकता आहे. आणि तोच माणूस जास्त विरोध करतो तर त्या सगळ्यांना एकत्रित करून राष्ट्रीय विचार सर्वांच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे, मनामनामध्ये पोहोचला पाहिजे. आणि या देशाचं पुन्हा विभाजन होणार नाही, नव्हे पुन्हा एकदा अखंड भारत निर्माण व्हावा
याच हेतूने अखंड भारत दिन आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत. आपण घरी गेल्यानंतर या पद्धतीने विचार करावा आणि पुन्हा एकदा या देशासाठी समर्पित भाव माझ्या हृदयामध्ये राहावा. कोणताही किंतु परंतु माझ्या मनामध्ये येऊ नये. हेच या दिवसाचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे.